तर सामना इथे सुरू होते क्वार्टर फायनलचा सामना बघा. दोन संघ सेमीफायनल मध्ये पोहोचले आतापर्यंत. पहिला संघ अडवली संघ ज्याने सेमीफायनल मध्ये मजर मारले, त्यानंतर सापाडे संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय आणि यातून जिंकणारा तिसरा संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. त्यानंतर उद्या दिवसा आपण बघणार रायगड आणि भिवंडी मधले संघ अजूनही शिल्लक आहेत. कामोडे संघाने 2 सामने जिंकले आहेत, दापोडे संघाने 2 सामने जिंकले आहेत आणि आयन 11 दिगोडे आणि तुर्बेस संघाने एक सामना जिंकलाय. तर सामना सुरू होतोय. पहिले षटक होते गोलंदाज स्वप्नील म्हात्रे ज्याने या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकले आतापर्यंत एक. गोलंदाज स्वप्नील. पहिला चेंडू महेंद्रने चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. षटकाराने आगाज केलाय भोईरने. मी म्हणजे स्वप्नीलचं स्वागत केलंय षटकाराने. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज स्वप्नील म्हात्रे. यावेळी मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. अवांतर एक धाव मिळते ती म्हणजे दहिसर संघाला. बघा दहिसर संघाने 3 सामने जिंकलेत, पडलेस संघाने 2 सामने जिंकलेत आणि पडलेस संघाला एक बाय मिळाली होती. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्वाचा असेल. जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. यावेळी मात्र चेंडू घेऊन करतोय. चेंडू ट्रबल होतोय कव्हर रिझन मधनं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय हर्षद आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. बघा सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय फलंदाज अजय पाटील. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपलकावरती 9 धावा. बघा एक चेंडू स्वे टाकला होता, एक षटकार आला आणि 2 धावा धावून म्हणजे तब्बल धावा आल्या धावपलकावरती. बघा पडले संघाने हा सामना जिंकला तर रोशन ठाकूर यांच्याकडनं एक बकरा देण्यात येईल पडले संघाला. आणि जर सामना 1 साइड जिंकला त्याच्या व्यतिरिक्त 24 रेड ब्लू देण्यात येतील. हे पारितोषिक पडले संघासाठी. बघा पडले संघ आताच मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय खोनीच्या मैदानात स्वर्गीय निलेश टोंबरे स्मृती चषक मध्ये. आणि दुसरा संघ आपण बघायचं काकडवल वर्सेस वडोली ब मध्ये सेमीफायनलचा सामना सुरू आहे. स्वप्नील ॲडम ओव्हर द विकेट. यावेळी माझा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. क्षेत्ररक्षक होते राकेश. एकूण धावसंख्या वाढते. धावसंख्या होते दुहेरी अंकामध्ये 10. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण बघतोय 10 धावा धावपलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज स्वप्नील म्हात्रे अमोल संघ नायक मयूर ठाकूरने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते दहिसर संघाला. यावेळी मात्र अजयने खेळून काढला चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 16. सपाटे संघ आपण बघतोय सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. यावेळी मात्र अजयने भिरकावून दिलाय चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. पहिला फलंदाज बाद होतोय. अजय बॅक टू पॅव्हेलियन.
बघा 16 धावा दिल्यात, मात्र एक गडी सुद्धा बाद केला अजय पाटीलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मिली देतोय. बघा आतापर्यंत या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे स्वप्नील म्हात्रेने. आणि स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये आपण बोलले ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निवृत्ती घेतली. बघा क्षेत्ररक्षक फाईन लेगचे बघ आपले स्वप्नील म्हात्रे काहीतरी खून करतायत. स्वप्नील यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, अजून एक झटका दहिसर संघाला. डीजे दक्ष दक्ष पहिल्या षटकात धावा येतात त्या 16 आणि 2 गडी बाद केलेत. दुसरं षटक होते गोलंदाज जपेश मोठा गवेंट कडनं. एस्टनच्या मागे आपण बघतोय तेजस यशरक्षक. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये आपण बघतोय सागर आहेत. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक स्वप्नील म्हात्रे. पॉइंट रिजन मध्ये अक्षय कुंभार आहे. लॉंग ऑन रिजन मध्ये आपण बघतोय मयूर ठाकूर. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे राकेश कुंभार. नॉट लॉंग ऑफ रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय दिनेश. गोलंदाज जपेश यावेळेस मात्र लो फुलटा चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू ट्रबल होतोय स्क्वेअर लेग रिजन मधनं. मिस फील्ड होते. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. बघा 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 20. क्रिकेटमध्ये एक धाव खूप महत्वाची मी म्हणेन, मात्र इथे राकेश कुंभारने खराब क्षेत्ररक्षण केलंय. धावांचा वेग वाढतोय. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. गोलंदाज जपेश यावेळेस मात्र लो फुलटा चेंडूचा चेंडू घेऊन करतोय. चेंडू ट्रबलतोय मिड ऑन रिजन मधून. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. मयूर चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 22. बघा दुसऱ्यांदा मिस फील्ड झाली आहे. 22 धावा. आमचे स्वयंसेवक बघा सीमारेषेवर तैनात आहेत. रिलेश म्हात्रे व त्यांचे सहकारी. कारण की या आयोजनासाठी आपण आमच्या देवीच्या पडा संघाच्या सर्व खेळाडूंनी खूप मेहनत घेतली आहे. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू 1 बाउंस सीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 26. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. नक्कीच खेळाडू कशामधनं कोणी आवाज देऊ नका. बघा आमचे स्वयंसेवक सायंटिस्ट तिथे आहेत आणि आता पॅनलाइज केले जाईल. 3 धावा मिळत आहेत. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 29. बघा रफ अँड टफ सामना आहे. पडले वर्सेस दहिसर. 2 बलाढ्य संघामध्ये आपण सामना बघतोय. अतिट्रेटीचा सामना. जिंकणारा संघ कमीत कमी 50,000 आणि एक ट्रॉफी इथनं घेऊन जाणार आहे. हारणारा संघ या स्पर्धेला अलविदा करणार आहे. गोलंदाज जपेश मोठा का वेंटकडनं. दुसरं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचा तब्बल 29 धावा कुठल्या दहिसर संघाने. दहिसर संघाचे 2 गडी बाद झालेत.
यावेळेस मात्र चेंडू कट करण्याचा प्रयत्न. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते सागरचं. एक धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती दहिसर संघाची 30 धावा धावपलकावरती. 2 गडी बाद 30 अशी धावसंख्या दहिसर संघाची. धावसंख्या 30. जपेश मोठा का वेन कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. षटक समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. धावपलकावर धावा 33. बघा दिनेशने थोडीशी मिस फील्ड केली. त्यानंतर राकेशने थोडीशी मिस फील्ड केली. त्यानंतर स्वप्नीलकडनं थोडीशी मिस फील्ड झाली होती. म्हणजे आव्हानांतर धावा दिल्यात मी म्हणून पडले संघाने. 2 षटकाचा खेळ संपतो. दहिसर संघाच्या धावा 33. 15च्या सरासरी दहिसर संघाने धावा कुठल्या आहेत. धावपलकावर धावा 33. दोन षटकात 30 धावा कुठल्या आहेत दहिसर संघाने. 2 गडी सुद्धा बाद झाले आहेत. या षटकात धावा आल्या त्या 14. पहिल्या षटकात 16 धावा दिल्या होत्या स्वप्नीलने आणि 2 गडी बाद सुद्धा केले होते स्वप्नील मात्रेने. बघा स्वप्नील मात्रेची आतापर्यंत या स्पर्धेत चांगली कामगिरी आहे. गोलंदाजी असो फलंदाजी असो. फलंदाजी करत असताना एक अर्धशतक सुद्धा ठोकलं आहे. गोलंदाज स्वप्नील. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्टकावर रिझन मधनं. चांगलं क्षेत्ररक्षण होते बघा दिनेशचं. बघा बॅकिंग साठी कोणताही खेळाडू नव्हता. बघा बॅकिंग साठी एकही खेळाडू आला नव्हता तरी एकच धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 31 धावा धावपलकावरती. धावसंख्या 31. गोलंदाज स्वप्नील. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अजून एक गडी बाद करतोय स्वप्नील मात्रे. 3 गडी बाद केलेत आतापर्यंत स्वप्नील मात्रेने. अयो मावले गोलंदाज स्वप्नील. यावेळेस मात्र सोमनाथने चेंडू भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 6 ने वरती. धावसंख्या होती 37 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना 37 धावा धावपलकावरती. आतापर्यंत स्वप्नीलने 3 फलंदाज बाद केलेत आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळते. बघा झेल नसता झाला मी म्हणेन. कारण की जेव्हा आपण सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करता स्टार्ट घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. मात्र मी तर म्हणे झेल नव्हता हा. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 38 धावा. कारण की दिनेश सीमारेषेवर टच होते आपण बघितलं. 38 धावा धावपलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना दहिसर संघाची धावसंख्या 3 गडी बाद 38. सेकंड फलंदाज राहुल पाटील. बघा राहुल पाटील टेनिस विश्वातील खूप मोठं नाव आहे. यावेळेस मात्र राहुलने भिरकावून दिलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. हर्षद चेंडू फील्ड करतोय. फेकी करतोय. 1 धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 39 धावा धावपलकावर. बघा 39 धावा झाल्या आहेत. पहिल्या षटकात 16. दुसऱ्या षटकात 4 आणि आतापर्यंत 9 धावा दिल्या आहेत. चेंडू टाकलेत 5 स्वप्नीलने.
स्वप्नील यावेळी मात्र चेंडू टॅप केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर पॉइंट रिजन मधनं. दिनेश चेंडू खाली येतोय त्याच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. मेरे बयान का नाम मेरे देवीन का नाम, मेरे बायन का नाम मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. या दरम्यान उद्योजक भास्कर म्हात्रे साहेबांचं सुद्धा आगमन होते आमच्या व्यासपीठावर. त्यांचंही सहर्ष स्वागत. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 43. धावा झाल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चौथं षटक होते गोलंदाज अक्षय कुंभार. वैयक्तिक पहिलं व संघाचं 4थं षटक. शाखेला फलंदाज राहुल पाटील. यावेळी मात्र चेंडूवर हलक्या त्याने सन्मान दिला. 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघा ते दुसरी धाव पूर्ण होते का आणि 2 धावा इथे पूर्ण होत्या. बघा डायरेक्ट हिट झाला असता. चांगलं क्षेत्ररक्षण होते स्वप्नील म्हात्रेचं. 3 गोष्टी खूप चांगल्या घडत असतात स्वप्नील म्हात्रेकडनं. गोलंदाज असो फलंदाज असो किंवा क्षेत्ररक्षण असो, तिन्ही गोष्टी नेहमी सातत्याने आपल्याला चांगल्या बघा मी त्या स्वप्नील म्हात्रेकडनं. चला फास्ट खेळायचं थोडं. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या देते 45. गोलंदाज अक्षय. यावेळी मात्र क्रॉस राईड खेळायचा प्रयत्न होता. पैचितचं अपील केलं होतं. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देते 46. 4थं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 46. 46 धावा आपल्या धावपलकर बघतोय आपण. शाखेला फलंदाज सोमनाथ भोईर स्ट्राईक एंडला. तर गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज अक्षय कुंभार. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. रोशन म्हात्रे आणि रोशन ठाकूर यांच्याकडनं बघा एक आज सामना जर पडले संघाने जिंकला तर एक मेंढा देण्यात येईल या संघाला. जर सामना 1 साइडेड जिंकला तर 24 रेड ब्लू. बघा एक चांगलं पारदर्शक आहे. रोशन ठाकूर सुद्धा एक चांगले खेळाडू होते पडले संघाचे. यावेळी मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता. चेंडूला खोदून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते हर्षदचं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं. मात्र एकच धाव मिळते. पूर्णपणे दबाव दिसतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देते 47 धावा धावपलकावर. 4 चेंडू टाकले आतापर्यंत अक्षयने. 4 धावा खर्च केल्या आहेत. बघा चांगली गोलंदाजी दाखवली अक्षय कुमारने. स्लॉक ओव्हर मध्ये 4थं षटक मार्गस्थ असताना मोठा काव एंड कडनं अक्षय कुमार. यावेळी मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. बघा अप्रतिम गोलंदाजी केली अक्षयने. फक्त 4 धावा दिल्या. धावसंख्या ती 47. पहिल्या षटकात 16 धावा, दुसऱ्या षटकात 14, तिसऱ्या षटकात 13 आणि या षटकात धावा आल्या त्या फक्त 4. म्हणजे बघा धावा कमी कमी होत चालल्या आहेत दहिसर संघासाठी. अजून एक षटक शिल्लक आहे या चेंडू नंतर. 47 धावा आमचे गुणलेखक अक्षय भोईर आणि जितू म्हात्रे असे 2 गुणलेखक आमच्या सोबत गेले 5 दिवस अप्रतिम कामगिरी करत असताना. यावेळी मात्र प्लेसमेंट केले. बघा चेंडू खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय. कोणतीही जोखीम उचलत नाही मी म्हणेन. षटक समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 5 धावा दिल्या अक्षयने आणि दहिसर संघाची धावसंख्या ती 48. 3 गडी बाद 48 धावा. राहुल आणि सोमनाथ भोईरच्या माध्यमातून या दरम्यान अरुण भोईर साहेबांचे सुद्धा आगमन होतोय आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं सहर्ष स्वागत.
4 षटकांचा विचार केला तर 48 धावा कुठल्या आहेत दहिसर संघाने. प्रति षटकामागे 12च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. मला स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये अजूनही सामना आठवतोय. राहुलने याच प्रकारे फलंदाजी केली होती. राहुल पाटीलने 2016ला 4 षटक मात्र बॅटचा पेस खोलला नव्हता राहुलने. मात्र शेवटच्या षटकात मुडागाव संघाविरुद्ध आपल्या बॅटचा फेस खोलला होता आणि तब्बल 3 ते 4 षटकार लगावले ते राहुल पाटीलने शेवटच्या षटकामध्ये. असा फलंदाज राहुल पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे जो कधी चौकार षटकारांची आतिषबाजी करू शकतो. परंतु त्यांच्या समोर तेवढाच चांगला गोलंदाज राकेश कुंभार गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. उत्कृष्ट गोलंदाज आपण बघितलं होतं स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये. राकेश कुंभारला ऍक्टिव्हा बाईक मिळाली होती. उत्कृष्ट फलंदाज नितेश पाटील पडले संघाचा. मुळे आपण मैदानाकडे 4 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा आहेत त्या 48 धावा. यावेळी मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क. मी मगाशी सांगितलं राहुल पाटील जेवढा चांगला फलंदाज आहे तेवढा चांगला गोलंदाज त्यांच्या समोर आहे राकेश कुंभार. दोघांमध्ये आपण विचार केला दोन्ही खेळाडू आपण विचार केला तर खूप चांगले खेळाडू आहेत. तेवढे दोन्ही संघ सुद्धा खूप ताकदवान संघ आहेत. म्हणजे एक चांगला सामना चांगलं षटक आपल्याला बघायला मिळेल. बघायचं राहुल पाटील आपल्या बॅटचा फेस खोलतोय का. 48 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. बघा 50 कंप्लीट 54 धावा धावफलकावर. दहिसर संघाची धावसंख्या ती 54. 54 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. बघा काल एक सेमीफायनलचा सामना झाला होता देसाईचा. देसाई संघाला 92 धावा चेस करायच्या होत्या सेमीफायनल मध्ये आणि देसाई संघाने त्या 92 धावा चेस केल्या होत्या. असा क्रिकेट खेळ आहे. कधी काय होऊ शकतो क्रिकेटमध्ये. यावेळी मात्र राहुलचा जोरात मारण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. राहुल बॅक टू पॅव्हेलियन. नवीन फलंदाज शरद येते. बघा राहुलकडनं अपेक्षा होत्या दहिसर संघाला. राहुलने मात्र आपल्या बॅट मधनं 9 चेंडू मध्ये फक्त राहुलने 12 धावा केल्या. त्यात एक षटकार होता. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावफलकावर धावा आहेत त्या 54. बघा आजच्या दिवसात पडले संघाने भादवड सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलाय. त्यानंतर आरसीसी पेठ रायगड मधला खूप मोठा संघ आहे. अरबाज शेखचा संघ त्या संघाला सुद्धा पडले संघाने पराभूत केलंय. असा संघ पडले संघ ज्याने आजच्या दिवसात अप्रतिम कामगिरी दाखवली आहे खोनीच्या मैदानामध्ये. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. रोहन चेंडूला उचलतोय फेकी करतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या 56. या दरम्यान जितू चव्हाण यांचंही आगमन होते आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं सहर्ष स्वागत एमबी ट्रॉफी मास्टर ब्लास्टर चषक सन 2017 मध्ये. आयोजक गावदेवी देवीचा पाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा बघतोय आपण. शरदने आपलं 2 धावाने खातं उघडलंय. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 56च्या घरामध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज राकेश कुमार. यावेळी मात्र शरदने भिरकावून दिलाय चेंडूला. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरना 6 धावांसाठी. लाईफ सारा नशिबाचा खेळ जगात चालतोय पैशाचा मेळ. लाईफ सारा नशिबाचा खेळ जगात चालतोय पैशाचा मेळ. एका बादशाहाने गुलामान बाजी मारली. एका 6 धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 62. अजून एक चेंडू शिल्लक. बघा शरदच्या बॅट मधनं षटकार येतोय. धावसंख्या 62. वीस मात्र लाईन बघावी लागणार आहे. लाईन चुकीची. ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईट चुकून करतायत. अवांतरिक धाव मिळते.
धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 63. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 63. राकेश. यावेळेस मात्र शरदने चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. गुड शॉट. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावरती उद्योजक भास्कर म्हात्रे साहेब यांचा इथे सत्कार होईल. मी शाईक म्हात्रे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते उद्योजक भास्कर म्हात्रे साहेबांचा सत्कार करायचा आहे. शालिक म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते भास्कर म्हात्रे साहेब उद्योजक यांचा सत्कार करायचा आहे. बघा सलामी जोडी आपण बघतोय पडलेस संघाची. स्वप्नील म्हात्रे, ज्युनियर स्वप्नील म्हात्रे आणि सिनियर स्वप्नील म्हात्रेची जोडी. दोन्ही फलंदाज आपण बघतोय स्वप्नील म्हात्रे आहेत. 4 गडी बाद 69 धावा केल्या दहिसर संघाने आणि 70 धावांचं लक्ष आहे पडलेस संघासमोर येणाऱ्या 5 षटकांमध्ये. त्यांच्या व्यासपीठावरती जितू चव्हाण यांचाही भास्कर म्हात्रे उद्योजक यांचा सत्कार करतात शालिक म्हात्रे साहेब. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती जितू चव्हाण यांचाही सत्कार होईल. जितू चव्हाण यांचाही सत्कार करतील विक्रम म्हात्रे यांना विनंती होतो की जितू चव्हाण यांचा सत्कार करायचा आहे. विक्रम म्हात्रे साहेबांना आपल्या शुभ हस्ते जितू चव्हाण आमचे मान्यवर त्यांचा सत्कार करायचा आहे. ओल टू राहुल भोई. थँक्यू नितीन. तर 70 धावीची गरज आहे यावेळेस सामना जिंकण्यासाठी आदर्श पडले सांगाला. तर पहिला चेंडू गोलंदाज सज्ज होतोय. चेंडू स्वप्नेसाठी स्क्वेअर विकेट फक्त दिशा दिली आहे. टीट पोटॅट जसे तसं उत्तर पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. रोशन ठाकरे रोशन मात्रे यांच्याकडे जर सामना जिंकला पडले संघाने तर एक मात्र मेंढा देण्यात येईल. त्याच्यानंतर सर वन साइड सामना जिंकला तर 24 रेड ब्लू देण्यात येईल. आज दरम्यान विकेट वन्स अगेन ऍक्शन मैदानावरती स्वप्नील मात्रेचा बल्ला बोलतोय. वन सेकंड बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या दापालकावरती 2 येते. धावसंख्या दापालकावरती या दरम्यान येत आहेत 8 धावा दापालकावरती. टीट फॉर टॅट जसंच तसं उत्तर मैदानावरती महेंद्र भोईर
सुद्धा संगनायक दहिसर संघाचे थोडेसे बॅकफुटला असतील. स्ट्रायकरला स्वप्नील, हा चेंडू ऑन साईडला करून काढलाय. जबरदस्त टायमिंग मैदानावरती बघू शकला आपण. चांगलं क्रिकेट, पहिला षटकार. हा मनपण साडी चोली चमचेक विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी आकारले गावाला. थँक्यू डिझायर. जमलंय गो धावसंख्या दाबालकावरती 6 येते. 14 धावा दाबालकावरती. जबरदस्त क्रिकेट, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटची क्वालिटी मैदानावरती सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न. तब्बल 70 धावेची गरज असताना सुरुवात अप्रतिम केली. महेंद्र बोईलमध्ये टार्गेट केलाय. सातत्याने चांगल्या प्रकारचा आपण क्रिकेट मैदानावरती बघतोय. चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. अंतिम सामना आजच्या दिवसातील. हा चेंडू डबल मॅनिंग झाले होते. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. एक्स्ट्रा वाकवले जातात. फलंदाज बाद. तुझ्या दर्शनाची आई ओढच फार सोन्याचा व्याज तुला घालीन हार तुझ्या दर्शनाची आई ओढच फार सोन्याचा व्याज तुला घालीन हार कळस सोन्याचा तुझे मंदिर. थँक्यू डीजे. यावेळेस स्वप्नील चूक करतोय. यावेळेस लक्ष नव्हतं ना सातत्याने, कारण डबल माइंड झाले. आधी चेंडू मध्ये खेळायचा प्रयत्न केला मोठा प्रकारचा. चेंडू मात्र चेस करायचा प्रयत्न होता. स्वप्नाने खेळायचा प्रयत्न. त्यादरम्यान एक्स्ट्रा उद्ध्वस्त. पहिला विकेटचा प्रधान स्वप्नील मात्रे बॅक टू पॅव्हिलियन. नवीन पर्यंत 3रा क्रमांकाचा सागर पाटील मैदानावरती. पहिलं षटक गोलंदाज स्वतः संगणक महेंद्र बोईर दहिसर संघाच्या माध्यमातून. तब्बल 70 धावेची गरज आहे. 70 धावांची गरज आहे आदर्श पडले संघाला. दहिसर संघाने प्रथम खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 69 धावा उभारल्यात. सागर पाटील. हा चेंडू दरम्यान जबरदस्त गोलंदाजी होतीये. पाचशेची स्ट्रॉंग अपील केली. पंच यावेळेस आम्हाला सांगतात आशिष म्हात्रे. हाईट फॅक्टर, कारण जास्त पाचशेची ज्यावेळेस अपील होते त्यावेळेस मात्र पंच लाईन लेंथ आणि हाईट फॅक्टर या 3 गोष्टींचा विचार सातत्याने केला जातोय. तोपर्यंत डॉट बॉल वापसी केली आहे महेंद्र बोरने, कारण पर्यंत आज बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार बघितले, 1 षटकार बघितला. त्याच्यानंतर या 2 चेंडू मागे सातत्याने चांगलं कमबॅक, चांगल्या प्रकारची गोलंदाजी. हा चेंडू जबरदस्त क्षेत्ररक्षण. आपलातून क्रिकेट मध्ये होती. दहिसर संघाचे मध्ये क्षेत्ररक्षक होते तिकडे. अजय संघ क्षेत्र अजयच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या बघती 15 धावा दाबालकावरती दमदार सुरुवात केली होती. त्याच्यानंतर थोडासा बॅकफुटला पुन्हा येते मैदानावरती आदर्श पडले संघ. तसं आपण जरा वेग कमी घ्या दहिसर संघ. महेंद्र भोईर जर सहकार्य करा, पण लवकरात लवकर क्षेत्राचे लावून घ्या आणि आपण सामना लगेच सुरू करूया. तब्बल 70 धावेची गरज असणारे सामना जिंकण्यासाठी यावेळेस सर आपण जरा वेग कमी घ्या मैदानावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहेत 15 धावा. 70 धावाचा मात्र टार्गेट चेस करतो मैदानावरती आदर्श पडले संघ. आज केंद्राने प्रति षटका मागे 14चा काढायचं होतं. चेंडू शेवटच्या मोठ्या बॅटचा बेस केला आहे. थोडं चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट होतोय. फलंदाज बाद. स्वप्नील म्हात्रे बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. चांगलं क्षेत्ररक्षण साईलच्या माध्यमातून जबरदस्त क्रिकेट आपलातून क्रिकेट मैदानावरती. फलंदाज यावेळेस स्वप्नील बाद झाला. बॅकफुटला थोडासा यावेळेस आदर्श पडले संघ. आदर्श पडले संघ चांगली सुरुवात, दमदार सुरुवात दाखवली स्वप्नील. त्याच्या स्वप्नील बाद झाला. स्वप्नील म्हात्रे बाद झाला. त्याच्या पाठोपाठ स्वप्नील म्हात्रे बाद होतोय. नवीन प्रयत्नात 4थ्या क्रमांकावरती मयूर ठाकूर.
तर गोलंदाज अजय पाटील जे सर्कल पंबनीच्या दुसऱ्या षटकामध्ये तर तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघितलं. साहिलच्या माध्यमातून साहिल भोईरच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. चला आपण जरा वेळ कमी घ्या प्लीज, फास्ट घ्यायचा आपण. मयूर ठाकूर आदर्श परत संघाचा यावेळेस चौथ्या क्रमांकाचा फलंदाज, एक चांगला खेळाडू. त्यामुळे चेंडू दरम्यान लोवर फुट होता, त्याचा फायदा घेऊ शकत नाहीये. सप्लायने खेळायचा प्रयत्न होता, लॉंग लेग जोडला तोपर्यंत सिंगल कंप्लीट. धावसंख्या दबालकावरती 16 धावा येतात. सामना बघतोय मध्ये आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना. उद्याचा मध्ये सांगताचा दिवस. सुपर 4 मध्ये प्रवेश केला बघितलं तर अडवली त्याच्यानंतर सापाटी संघ सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. अश्विन मना बरोबर सापार केला आहे. शेवटी फक्त दिशा दिली असते विकेट क्षेत्ररक्षक होणार नाहीये, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. तो पण फेक होईल. दरम्यान चुकीची फेक. 3 धावा कंप्लीट. चांगला संवाद दोघांमध्ये. चांगला क्रिकेट सागर पाटील आणि मयूर ठाकूरच्या माध्यमातून. धावसंख्या दाबालकावरती आता मात्र येतात 19 धावा. षटक क्रमांक मार्गस्थ. दुसरा अजय पाटीलचा वापर केला गेलाय दैसर संघाच्या माध्यमातून. दैसर विपक्ष आपण सामना बघतो आदर्श पडले असा सामना मैदानावरती. स्ट्रायकर फलंदाज मयूर ठाकूर सज्ज होतोय. फक्त दिशा दिली आहे लॉंग लेग झोनला. डोक्याचा जास्त जास्त वापर. फरार चौकार. इंगुडीजे संख्या दाबालकावरती येतात 23 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ यावेळेस दुसरा अजय पाटीलचा वापर केला गेलाय दैसर संघाच्या माध्यमातून. जो संघ मात्र जिंकणार तो संघ टॉप 4 मध्ये प्रवेश केले. टॉप 4 चे सामने मात्र ड्रॉच्या माध्यमातून ते सामने केवळ जातील. जशा प्रकारे संघ येतील तसे मध्ये सामने गावले जातील. स्पर्धेच्या माध्यमातून नियम पोहोचवते आम्ही. अजय पाटील मयूरसाठी रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न. पंच मात्र यावेळेस नो बॉल. हाईट फॅक्टर जास्त जास्त वापर केल्यामध्ये मित्र विचार केला. नो बॉल येतोय. धावसंख्या दाबालकावरती अजून एक नील. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 24 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ या दरम्यान दुसरं अजय पाटीलचा वापर. दैसर संघाच्या माध्यमातून दैसर विपक्ष आदर्श पडले असा सामना आजच्या दिवसातील अंतिम सामना मैदानावरती. हा शेवटी फक्त दिशा दिली विकेट. क्षेत्राची वापस होणार नाही. अपील पास आहे तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान चौकार येतोय. 4 धावा. धावसंख्या दाबालकावरती 28 धावा. मयूर ठाकूरच्या माध्यमातून जबरदस्त क्रिकेट. अफलातून क्रिकेट. प्रेक्षकनीय आणि दर्शकनीय क्रिकेट. कारण की भरपूर प्रेक्षक वर्ग अजून आमच्या मैदानावरती सज्ज होतोय. सामना मात्र अतिशय महत्वाचा असणाऱ्या दोन संघांमध्ये अजय पाटील. त्यामुळे चेंडू ऑनसाइड माझा प्रयत्न होता. चेंडू बॅट्समन काजीबाईने जयफरंदा चारुखानाची. तोपर्यंत चांगल्या प्रकारचा चेंडू डॉट बॉल. षटक क्रमांक संपले गेले. दुसरा 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण दाबालकावरती बघतो आता मात्र एकूण विचार केला तर 28 धावा दाबालकावरती 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय.
थँक्यू डीजे. तसं आपण जरा वेळ कमी का दैसर संघ असे तसे लगेच लवकरात लवकर लावून घ्यायचे. धावसंख्या दबाल कवच आतापर्यंत 28 धावा येत आहेत. अजूनही मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी डबल 42 धावेची गरज आहे. प्रति षटका मागे 14.0 गाड्याचा अजूनही सरासरी. महेंद्र भोईर चेंडू सागरसाठी ऑनसाइड माझा प्रयत्न होता. पंच लाईन बघते, लाईन चुकीची आहे. चेंडू डाव्या बाहेर. पहिला चेंडू करा फेकलाय. सेकंड फ्रेम मध्ये स्वतः संघनायक, संघाचे नेते, संघाचे लीडर यावेळेस मध्ये महेंद्र भोईर. पहिला चेंडू करा फेकला. स्वेअर चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर. धावसंख्या दाबालकावरती 29 धावा. सागर पाटील 20 फलंदाज फलंदाज चेंडू बिरकावून दिला ऑन साईडला. क्षेत्राजवळ कोणच नाहीये तोपर्यंत ट्राय केला होता तर जेल सोडलाय. राहुल पाटील चूक केली आहे तोपर्यंत फक्त सिंगल येते कारण का मिड ऑफ मधून गेले होते स्क्रीन समोर. तोपर्यंत जेलमध्ये सोडला गेलाय. संधी लाभली सागरला. धावसंख्या दाबालकावरती 30 धावा. अजूनही 40 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मैदानावरती. आदर्श पडले संघाला. आदर्श पडले विपक्ष दैसर असा सामना मैदानावरती. महेंद्र भोईर व्यासमात्र गोलच्या परावरती. महेंद्रचा वापर सुद्धा संघनायक आहेत सेकंड स्पेल मध्ये आणि धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत 30 धावा येत आहेत. तर थोडंसं आपण फास्ट घ्या महेंद्र. कारण राईट आणि लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणाने सातत्याने क्षेत्ररक्षण सातत्याने बदल करावा लागतोय महेंद्रला. त्याच्यामध्ये थोडासा जरा जास्त वेळ जातोय, हरकत नाहीये. पण हा चेंडू घ्यायचा होता दरम्यान जातोय फुट पॉइंट झोन मधून. चांगलं क्षेत्ररक्षण दोन धावा प्रयत्न केलाय तोपर्यंत गरज होती का असा प्रश्नचिन्ह. धावचीच्या माध्यमातून फलंदाज मयूर ठाकूर बाद. त्यांची आई निघडली हवाना सगळ्याच खोट्या थैल्यान नोटा. शेटजीनी भरून ठेवलंय काले पैशाच्या पोता. त्यांची मोती निघडली हवाना सगळ्याच खोट्या थैल्यान नोटा. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज जातो मैदानावरती तेजस मात्रे. मयूर ठाकूर बाद झालाय. तर अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न होता चांगली फेकी तर फलंदाज बाद. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत 31 धावा येत आहेत. षटक क्रमांक मार्ग असते 30. महेंद्र भोईरचा वापर केला गेलाय. यावेळेस स्वतः संघनायक सातत्याने क्षेत्ररक्षक मध्ये बदल केला जातोय कारण का अजून एक डावकर्ता फलंदाज तेजस मात्रे मैदानावर जातोय आदर्श पडे संघाच्या माध्यमातून. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येते 31 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्ग असते दरम्यान 30. बॅट अँड लेफ्ट एका बाजूला उजव्या त्याचा फलंदाज सागर पाटील. अजून एक डावकुरा त्याचा फलंदाज तेजस मात्रे मैदानावरती. आदर्श पड्या संघाचा चांगला खेळाडू. एक क्षणाला एक बागेदार एक पार्टनरशिपची गरज आहे. तर हा चेंडू अनसाईडला माझा प्रयत्न होता. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती कारण चेंडू पडतोय खुलवट टप्प्यात चेंडू फेकला होता. ज्या दिशेने पडत त्या दिशेने तसंच जातोय. टेकअप होत नाहीये तोपर्यंत चांगलं क्रिकेट आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानावरती. ज्यावेळेस विचार जर केला तर महेंद्र भोईरच्या माध्यमातून धावसंख्या असते की धावसंख्या दाबालकावरती 31 धावा. 31 धावा दाबालकावरती महेंद्रचा मध्ये आतापर्यंत कमबॅक होतोय. हा चेंडू ऑनसाईडला घेऊन काढला. क्षेत्राचा पास कोणत नाहीये. राहुल अतिशय वेगाने चेंडू आवाकाच्या बाहेर फरार चौकार.
तर धावसंख्या धाबालकावरती चौकारने मात्र यावेळेस 4 वाढेल. 35 धावा धाबालकावरती चौकार येतोय. सागरने मैदानावरती तेजसने मात्र चौकारने आगाज केलाय, कारण की पहिल्या चेंडू डॉट केला, त्याच्यानंतर वापसी केली आणि चौकार दाखवलाय. चांगल्या प्रकारचा क्रिकेट मैदानावरती यावेळेस विचार जर केला तर तेजस मात्रच्या माध्यमातून महेंद्र चेंडू पुन्हा सेट घेऊन काढलाय. चेंडू या दरम्यान येतोय मिडान साऊंडला. सिंगल कम्प्लीटचा प्रयत्न होतोय का? धाडसे मात्र मानस नाही. सुखपैकी ऑन द स्टंप शरदच्या माध्यमातून तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट. धावसंख्या धाबालकावरती 36 धावा. 1 टू गो. अंतिम चेंडू असणारे आशिष. धावसंख्या धाबालकावरती आतापर्यंत येतात 36 धावा धाबालकावरती. षट क्रमांक मार्ग असते 30. तब्बल 70 धावा चेस करतोय मैदानावरती. 69 धावा बनवल्या की याच्या पहिल्या सत्रामध्ये चांगलं क्रिकेट आता मैदानावरती दहिसर संघाच्या माध्यमातून. तर दुसरे पद प्रतिउत्तर देत असताना आदर्श पडले संघ आतापर्यंत धावसंख्या धाबालकावरती 36 धावा नोंदवतोय महेंद्र सागरसाठी. तेव्हा चेंडू अनस्टेडला घेऊन काढलाय. चेंडूची फील्ड होतीये तोपर्यंत चांगला क्षेत्रक्षणा चुकवी किंवा स्टंप. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धाबालकावरती या दरम्यान येत आहेत 37 धावा धाबालकावरती. अजूनही जर विचार केला तर तो 3 षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धाबालकावरती 37 धावा धाबालकावरती आतापर्यंत येत आहेत. अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 12 चेंडू आणि 33 धावेची गरज आहे. मैदानावरती सागर पाटील आणि तेजस मात्रे. त्यावेळेस जुन्याचा आकाश पाटीलचा वापर केला जाईल. यावेळेस 4थ्या षटकामध्ये सागर पाटील शाखेला फलंदाज एक चांगला खेळाडू. त्यावेळेस चांगलं क्रिकेट दाखवेल का? तब्बल 33 धावेची गरज आहे. क्रिकेट मित्रांनो कोणत्याही क्षणाला सामना टर्न होऊ शकेल, मात्र त्यासाठी चांगलं क्रिकेट दाखवण्याची गरज आकाश पाटील. 4थ्या षटकामध्ये मोर द विकेट. चेंडू सोडाने घेऊन काढलाय. चेंडू फक्त सन्मान दिलाय. चेंडू बॅकफुट पॉईंट चेंडूची फील्ड होतीये. चांगलं क्षेत्ररक्षण अचूक फेकी ऑन द स्टंप. तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या धाबालकावरती अजून 1 निवडेल. 38 धावा धाबालकावरती अजूनही 11 चेंडू आणि तब्बल 32 धावेची गरज आहे. 11 चेंडू 32 धावेची गरज. सामना अतिशय महत्वाचा मैदानावरती. आजच्या दिवसातील अंतिम सामना 5वा दिवस स्पर्धेचा. सातत्याने भरपूर प्रोत्साहन आम्हाला आमच्या प्रेक्षक वर्गाने, त्याच्यानंतर युट्यूबच्या माध्यमातून भरपूर सारखं आमच्या प्रेक्षक वर्ग घर बसल्या मात्र ही स्पर्धा एन्जॉय बघतायत. मनोरंजन सातत्याने आमचा चांगला क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न सर्व संघांच्या माध्यमातून सर्वांचं मात्र जे युट्यूबच्या माध्यमातून ऐकतात सर्वांचं स्वागत असणार आहे या संध्याकाळच्या अंतिम सत्रामध्ये. गोलंदाज आकाश पाटील स्ट्रायकरला तेजस मात्रे सज्ज होतोय पडले संघाच्या माध्यमातून. चेंडू खरा फेकलाय. सुखीला माफी नाही. यश विकेट. मिड विकेट क्लिअर करतोय. दणदणीत षटकार. चेंडू जर येत नसेल तर आपण नवीन चेंडू घ्या लागेच. चेंडू मात्र यावेळेस हरवला असेल तर थांबू नका. जर भेटत असेल तर आपण लवकरात लवकर आमचे स्वयंसेवक
सेमी तिथपर्यंत पोहोचत आहेत. नक्कीच आमच्या स्वयंसेवकाचं कौतुक केले पाहिजे. सातत्याने चेंडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येतोय. चेंडू भरपूर दूरवर गेला होता. अजिंक्य मात्रे चांगला मात्र सहकार लाभतोय. धावसंख्या दाबालकावरती 6 येईल. 39 धावा दाबालकावरती येत आहेत. 44 माफ करा, 44 धावा दाबालकावरती येत आहेत. 44 44 धावा दाबालकावरती विचार जर केला सातत्याने पण भरपूर मोठी स्पर्धा बघतो. सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानावरती 26 धावेची गरज आकाश पाडील. चेंडू वन्स अगेन ऍक्शन मैदानावरती जबरदस्त क्रिकेट सातत्याने वन्स अगेन बॅक टू बॅक दुसरा दमदार षटकार. थँक्यू डीजे. तेव्हा सामना जवळ येतोय कारण विचार जर केला तर अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 9 चेंडू आणि तब्बल 20 धावेची गरज आहे. मधीच म्हणतो तर सामना कोणत्या क्षणाला टर्न करू शकेल मैदानावरती कारण तेजस मात्र एक चांगला शेळीचा फलंदाज तर दुसरे पद सागर पाटील मात्र आकाश पाटीलचा विषय तर आकाश पाटील थोडंसं मात्र खराब गोंधळ करतोय. सातत्याने चेंडू मला ॲक्युरेट चेंडूने बॅट संपर्क होतोय तोपर्यंत बॅक टू बॅक 2 षटकार दाखवलेत. चांगलं क्रिकेट मैदानावरती या दरम्यान आदर्श पटेल संघाच्या माध्यमातून तेजस मात्रे थोडंसं बॅकफुटला तर गोलंदाज दबाव प्रेशर भरपूर सारा असेल. 9 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 20 धावेची गरज. आजचा दिवस अतिशय चांगला मात्र कारण भादवड संघाला परास्त केला होता. त्याच्यानंतर सातत्याने चांगलं क्रिकेट मैदानावरती चांगल्या दरम्यान वन्स अगेन हा चेंडू घेऊन काढला ऑन साईडला मिड विकेट क्षेत्र क्लिअर करतोय. तिसरा बॅक टू बॅक दमदार षटकार. गुड शॉट. माझी वरदेवी आईचे नामधर गावाला, माझी वरदेवी आईचे नामधर गावाला, चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझी वरदेवी आईचे नामधर गावाला. थँक्यू डीजे. तर यावेळेस सामना खुला करायचा प्रयत्न होता मैदानावरती तब्बल 12 चेंडू 33 धावाचे असतात. 33 धावाची गरज असताना बॅक टू बॅक 3 दमदार षटकार येत आहेत. सामना खुला करायचा प्रयत्न मात्र समीकरण येणारे 8 चेंडू तब्बल फक्त यावेळेस अजून 14 धावेची गरज आहे. 8 चेंडू 14 धावेची गरज. सामना मात्र यावेळेस अजून बॅलन्स दरम्यान विश टायमिंग शॉट जेल मात्र होत नाही. जेल सोडलाय महेंद्र सु करतोय कारण का बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार दाखवले होते. चेल पकडायचा होता. पकडा चेल आणि जिंका क्रिकेटचा असं समीकरण असतो. जेल सोडला की सामना गमवलाय हा मोठा प्रश्न चिन्ह असणार आहे. अजून 7 चेंडू समीकरण 13 धावेची गरज आहे. संघाची धावसंख्या दाबालकोती 57 धावा दाबालकोती येत आहेत. अजूनही शिल्लक चेंडू 7 आणि जिंकण्यासाठी तब्बल 13 धावेची गरज. अतिशय चांगलं क्रिकेट सातत्याने तेजस अधिक कौतुक केलं. तेजस चांगला खेळाडू चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आदर्श पटेल संघाला मात्र दिलाय कारण स्वप्नील मयूर लवकर बाद झाले होते. हा चेंडू अपडाच्या मध्ये घुलून काढला. गॅपशॉट सिलेक्शन जबरदस्त क्लास स्ट्राईप जवळ क्षेत्ररक्षक कोण असता ये फरार चौकार. तू एक वीरा आई जगदंबा, तू रेणुका माझी तू अंबा, तू भवानी शिवरायांची आई भवानी शिवरायांची, मोडेल पण वाकणार नाही सातामची आगरी कोल्यांची, मोडेल पण वाकणार नाही सातामची आगरी कोल्यांची. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहेत 61 धावा. अजूनही 9 धावेची गरज आहे. विकेट न गमावता 8 धावा सुद्धा चालले कारण काय विचार केला तर 5 फलंदाज बाद झाले होते. 4 फलंदाज बाद होते खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये विचार केला तर दहिसर संघाचे मात्र 23 फलंदाज बाद होतात. पटेल संघाचे आदर्श पटेल संघाचे 3 फलंदाज बाद झालेत. स्वप्नील मात्र 2 स्वप्नील मात्र त्याच्यानंतर मयूर ठाकूर बाद झालाय. यावेळी समीकरण 6 चेंडू दरम्यान 9 धावेची गरज. अंतिम षटक
राहुल पाटील मात्र यावेळेस भविष्य घडवेल का, कारण त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय संगणक महेंद्र भोईरने. 6 चेंडू आणि समीकरण यावेळेस 9 धावेची गरज आहे. 6 चेंडू 9 धावेची गरज विचारता घेता षटकामध्ये तब्बल 24 धावा खर्च केला आकाश पाटीलने. भरपूर मोठे षटक केले, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा तेजस मात्रेच्या माध्यमातून जबरदस्त आपल्यातून दर्जेदार क्रिकेट मध्ये दाखवला. षटकार चौकार 3 बॅक टू बॅक आपण दमदार षटकार बघितले. अंतिम चेंडूमध्ये क्लास ड्राईव्ह नेत्रदीप फटका आपण बघितला मैदानावरती सागर पाटीलच्या माध्यमातून. युवक सागर पाटीलची ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून बॅकफुटला जातात, हाफ बॉडीचे शॉर्ट सिलेक्शन करतात, अतिशय देखणे फटके लाजवाब क्रिकेट मध्ये सागर पाटीलच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर फलंदाज तेजस मात्रे. 6 चेंडू 9 धावेची गरज राहुल पाटील. तर चेंडू ऑनस्टेडचा प्रयत्न, सामना खुला करायचा प्रयत्न होता. चेंडूची फील होते मिड विकेट झोनला, तोपर्यंत सिंगल येते. धावसंख्या दाबल कवती 62 धावा. अजून दरम्यान 5 चेंडू समीकरण 8 धावेची गरज आहे. 5 चेंडू 8 धावेची गरज आहे. विकेट न गमवता 7 धावा जरी बनवल्या तरी मग आदर्श पडली संघ सामना जिंकेल. तब्बल 69 धावा ठोकल्या होत्या आणि 70 धावाचं पाडलं करत असताना 4थ्या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केला तेजस मात्रेच्या माध्यमातून आदर्श पडले संघाने. कनका खवणीच्या मैदानामध्ये सुद्धा क्वालिफाय झाला हा संघ. त्या स्पर्धेमधला अंतिम दिवस असणारे आजच्या दिवसातील कोणीच्या मैदानावरती आमचे बालूपर्यंत योगेश मडवी ती स्पर्धा कव्हर करतायत. धावसंख्या तब्बल कवती या दरम्यान येतात 62 धावा. षटक क्रमांक मार्गस्थ यावेळेस अंतिम चेंडू शिल्लक असणार आहेत 5 आणि 8 धावेची गरज. चेंडू सागरसाठी ऑनसाइड भिडकावून दिलाय. चेंडूच्या आवाकाच्या बाहेर सामना खुला करायचा प्रयत्न मैदानावरती. जबरदस्त क्रिकेट. थँक्यू डीजे. तेव्हा चेंडू घेऊन काढला अपड्रेसच्या माध्यमातून. सिंगल कंप्लीट. धावांची मात्र बरोबरी होती. धावसंख्या तब्बल होती 69. फक्त 1 धावेची गरज आहे. सामना मात्र यावेळेस खुला होतोय. जबरदस्त क्रिकेट आदर्श पडली संघाच्या माध्यमातून. आजचा दिवस त्यांच्या नावावरती. आरसीसी पेठ संघाला परास्त केलं मैदानावरती कोणीच्या मैदानावरती. त्याच्यानंतर बादवड संघाला परास्त केलं कोणीच्या मैदानावरती. जबरदस्त क्रिकेट आदर्श पडले संघाच्या माध्यमातून. आपल्यातून क्रिकेट प्रेक्षक करत होता आनंद सेलिब्रेट करता नक्कीच, कारण सातत्याने सर्वांच्या राकेश मात्रे प्रतिष्ठान यांचा कक्षामध्ये मात्र बसून प्रेक्षक वर्ग सामना एन्जॉय करतायत. फक्त 1 धावेची गरज आहे. चेंडू वांचले घेऊन काढलाय, तोपर्यंत सामना जिंकलाय. यावेळेस जबरदस्त क्रिकेट आदर्श पडली संघाच्या माध्यमातून. चांगला क्रिकेट. शाखा प्रमुख जुनियर मुलीचे किरण ठाकूर तिथे शुभागमन झालाय. त्याचा आमच्या व्यासपीठावरती योग्य ते सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर सामना संपलाय. सामना मात्र जिंकलाय. मैदानामध्ये सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. नक्कीच पारितोषिक आलाय नितीन महिंद्रा सागर आणि तेजससाठी पारितोषिक आलाय. 1500 मध्ये पारितोषिक आलाय. तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा जबरदस्त क्रिकेट दाखवला तेजस मात्रे. नक्कीच तेजस मात्रेने व्यासपीठावरती जबरदस्त आपण क्रिकेट बघितला.
चेतुनी डंबोलीचे तेजस शर्मा संपर्क साधूच, कारण का चांगला आपण क्रिकेट बघितला. त्याच्या विचार जर केला तर तुमचे फलंदाज लवकर बदलल्यानंतर स्वप्नील बाजानंतर मयूर ठाकूर जिम्मेदारी तुमच्यावरती होती. आत्मविश्वास का तुम्ही सामना जिंकाल? ऍक्च्युली ठेवावा लागला आत्मविश्वास. नक्कीच हरकत नाही येते तेव्हा भरपूर ते वयस्पत्रा त्यांना आनंदी देत तर त्यांना सन्मानित करतील आमचे मान्यवर, आमचे व्यासपीठावरती आमचे मान्यवर भास्कर म्हात्रे यांनी विनंती होती आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचे. मॅच ट्रॉफी देऊन तर पारितोषिक आलाय रोशन ठाकूर यांच्याकडनं तेजससाठी, तेजस आणि सागरसाठी पारितोषिक आलाय. एकत्र पारितोषिक आपण नंतर करेक्ट करायचे. तो रोख रक्कम पारितोषिक त्याच्यानंतर मॅच ट्रॉफी देण्यात येईल व्यासपीठावरती. पडली संघाला संघाचं मध्ये सातत्याने तेजस मात्र माध्यमातून जबरदस्त क्रिकेट, चांगल्या प्रकारचं क्रिकेट. किरण ठाकूर यांच्या शुभ हस्ते मध्ये पारितोषिक तेजस माफ करा सागर पाटील मध्ये पारितोषिक आल्या. सागरने याचे